रामकृष्ण हरी विठ्ठल कृष्ण. व्हेरिकोज व्हेन किंवा पायावरती त्यातल्या त्यात पायाचा पंजा, पायाची मांडी, पायाचे गोळे किंवा हाताच्या शिराही यावरती काळ्या निळ्या जांभळ्या रंगाच्या अशा व्हेन्स दिसतात तुम्हाला, तर त्याला व्हेरिकोज व्हेन असं म्हटलं जातं. अगोदर तयार कशामुळे हे होतं ते आपण पाहूया आणि याच्यावर उपचार काय करायचे तेही पाहूया. हे पहा, हार्टमधून सर्व, हार्ट म्हणजे हृदय, हृदयामधून सर्व शरीराला रक्त पुरविलं जातं. हे पुरवलेलं रक्त जे आहे ते ऑक्सिजनेटेड ब्लड असतं, त्याला प्युअर ब्लड असं म्हणतात. आणि ते प्रत्येक सेलमध्ये गेलं की तिथे O2 दिला जातो, म्हणजे ऑक्सिजन दिला जातो, आणि सेलमध्ये तयार झालेला कार्बन डायऑक्साईड हा ब्लडमध्ये मिसळतो. म्हणजे आता ब्लडमधनं O2 तिथे वापरला गेला रिस्पिरेशन प्रोसेसमध्ये, श्वसन क्रियेमध्ये त्या सेलच्या. आपण फक्त नाकानी श्वसन करतो एवढंच माहित आहे, पण प्रत्येक पेशी ही श्वसन करत असते, जिला ऑक्सिजनची अतिशय गरज असते. आणि हा ऑक्सिजन दिला की त्या ब्लड बरोबर तिथे तयार झालेला कार्बन डायऑक्साईड त्या ब्लड बरोबर पुन्हा हार्टमध्ये आणला जातो. पण हे आणत असताना काय होतं की रक्ताची गुठळी तयार होऊन ती ज्या भागापर्यंत रक्त गेलेलं आहे आपल्या खाण्यातील बदलामुळे, म्हणजे कमी फायबरचं अन्न खाण्यात आल्यामुळं किंवा आपलं जास्त वजन असल्यामुळं किंवा व्यायामाचा अभाव असल्यामुळं किंवा सदैव बसून असल्यामुळं किंवा सदैव मांडी घालून बसल्यामुळं, नीट लक्ष द्या, मी या गोष्टी तुमच्या म्हणजे किंवा सदैव उभा राहते. उदाहरणार्थ माझ्यासारखा शिक्षकी पेशा मला नाही द्या सोडून, कारण आहारावरती फार नियंत्रण असतं माझ्या. परंतु जी व्यक्ती 12-12 तास उभा राहते टीचिंग क्षेत्रामध्ये, त्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये असा प्रसंग. परंतु तेवढाच व्यायामही आवश्यक आहे शरीराला. रक्ताभिसरण जे सर्क्युलेशन आहे शरीरातलं ते व्यवस्थितरित्या होण्यासाठी आपण आहार केल्यानंतर शतपावली तर कमीत कमी करणं आवश्यक आहे आणि थोडंसं फिरणं आवश्यक आहे. नकळत फिरणं हे सुद्धा शरीराला कधी कधी चांगले संदेश देऊन जात असतं. तर त्या गुठळ्या तशाच शरीरामध्ये तिथे साठून राहतात. मग गुठळी तयार झाल्यामुळं लक्षात ठेवा, पाठीमागून आलेलं ब्लड हे त्याला घासून पुढे जातं किंवा तिथल्या नसाच बंद पडतात, पूर्णपणे सर्क्युलेशन तिथलं बंद होतं. आणि परिणाम असा होतो, लक्षात ठेवा, तिथे दाबल्यानंतर दुखतं किंवा तिथल्या भागाची आग होते किंवा तो भाग सुजला जातो. पायावरती सूज येते, मांडीवरती सूज येते, गुडघ्यावरती सूज येते आणि आग तर खूप होते. मग येते का लक्षात तुमच्या? तर यातून सुटका होण्यासाठी अतिशय एक घरगुती विलाज मी सांगतोय. ते जर घरगुती विलाज तुम्ही केले तर तुमची यातून जवळजवळ 70 ते 80% सुटका होईल आणि तुमचं आयुष्य निश्चित वाढू शकेल. आणि यावर जर दुर्लक्ष केलं तर मग मात्र तुम्हाला कधी काय होऊ शकेल हे सांगू शकत नाही, लक्षात ठेवा. तर पहिलं ट्रीटमेंट मी सांगतो. एका भांड्यामध्ये अगदी उकळलेलं पाणी घ्यायचं आणि एका भांड्यामध्ये बर्फाचं पाणी घ्यायचं. उकळलेलं पाणी आता समजा तुमच्या पायाला आहे किंवा तुमच्या मांडीला आहे. उकळलेल्या पाण्यामध्ये रुमाल, आपला हात रुमाल जो असतो तो बुडवायचा किंवा एखादं चांगलं स्वच्छ फडकं बुडवायचं उकळलेल्या पाण्यामध्ये. आणि ते उकळलेल्या पाण्यामधलं फडकं असं पूर्णपणे थोडंसं पाणी हे करून पिळून ज्या ठिकाणी ज्या भागावर झालेला आहे, ज्या व्हेनला झालेला आहे तो, तेवढ्या व्हेनवरनं ते गरम जे कापड आहे ते 4-5 वेळा असं पूर्णपणे फिरवायचं. मात्र उलट मालिश करायची. हे असं आहे
अशी मालिश करायची. नीट लक्ष द्या मी काय म्हणतो. हं? आणि लगेच काय करायचं, हे दिवसातून सकाळी एकदा आणि सायंकाळी एकदा तुम्हाला लगेच, याला कॉम्प्रेशन अँड एक्सपान्शन म्हणतात. यामुळं काय होणार आहे ते पहा, तुमच्या ह्या गरम वाफ त्याला मिळाल्यामुळं तेथील जी गुठळे आहे किंवा ज्या शिरा आहेत, वेन्स आहेत, त्या व्यवस्थित होतील. आणि पुन्हा लगेच थंड पाण्यामध्ये ते कापड बुडवायचं आणि पिळायचं आणि त्या थंड पाण्याने असं उलट, लक्षात आलं, ज्या भागावरती आहे त्या भागावरती लावून घ्यायचं. हा एक साधा सोपा उपाय सांगितला. माझ्याकडं आयुर्वेदिक 20-25 उपाय आहेत. त्यापैकी मी काही महत्त्वाचे जे आहेत तुम्ही घरच्या घरी करू शकाल ते उपाय मी सांगतोय. झोपताना किंवा बसल्यानंतर एक म्हणजे खाली मांडी घालून बसायचं नाही, पाय समोर ठेवायचे, झोपी जायचं आणि पाय उंचावर राहतील. अशा पद्धतीने पाय उंचावर राहतील आणि डोकं उंचावर राहील, हा मधला भाग खाली राहील, अशा पद्धतीनं झोपायचं की जेणेकरून रक्ताभिसरण तुमचं व्यवस्थितरित्या सुरू राहील. आता पहा, पुढे सांगतो, जैतुनबीचं तेल किंवा खोबरेल तेल, उपाय अनेक आहेत माझ्याकडं. या उपायानेच तुमच्यामध्ये फरक पडून जाईल. जैतुनबीचं तेल किंवा खोबरेल तेल याच्यामध्ये काय करायचं, जेवढं पाहिजे ते एकदाच घ्या. एक अर्धा लिटर तेल, खोबरेल तेल घ्या आणि त्याच्यामध्ये लसणाच्या एक 20-25 कुड्या आणि अद्रकाचा एक एवढा तुकडा किसून त्याच्यामध्ये टाका आणि ते तेल चांगलं उकळू द्या. त्या लसणाचा आणि अद्रकाचा अर्क त्याच्यामध्ये पूर्णपणे उतरला पाहिजे आणि त्या तेलाने काय करायची, अशी उलटी मालिश करायची. लक्षात ठेवा, सकाळ सायंकाळ जिथे तुमच्या ज्या भागाला आहे त्या भागाला यांनी जर मालिश केली तरीही तुम्हाला ताबडतोब फरक पडू शकतो. आता आणखीन एक महत्त्वाचा पुढे उपाय मी सांगतो, लक्ष देऊन ऐका. आता आपल्या आहारामध्ये जेवण करताना लक्षात ठेवा, लसणाच्या 2 कच्च्या पाकळ्या आणि कांदा खाणं सायंकाळच्या जेवणामध्ये अतिशय महत्त्वाचं आहे. आता आमच्या वारकरी समाजामध्ये, पंथामध्ये हे सांगितलं जातं की लसूण आणि कांदा खाऊ नये, परंतु लक्षात ठेवा, ते लसूण कांदा वर्ज कोणासाठी आहे तर भगवंतासाठी. ध्यानात आलं का? कधीतरी ते सांगेन मी, परंतु भक्तांनी लसूण कांदा खायला काय हरकत नाही आहे. एकीकडे सांगतात लसूण कांदा खाऊ नका म्हणून, आणि लसूण कांद्याशिवाय तर कुठली भाजीच तयार होत नाही. तुमच्या सांगण्याला काय किंमत आहे का, अर्थ आहे का काय? हां, कमीत कमी त्याची माहिती असू देत जावा, लक्षात ठेवा. आणि मी कुणाला नावं ठेवतोय असं नाही, लसूण आणि कांदा खाऊ नका म्हणून सांगायचं. आणि पुन्हा भाजीमध्ये जे तिखट वापरलेलं असतं ते तिखट बिना लसणाचं होईल का, बिना कांद्याचं होतं का, सांगा बरोबर. हां, नका असं काहीतरी, आपल्याला माहीत नाही म्हणल्यानंतर आपण चुकीचं काहीतरी पसरू नये, म्हणजे अशी मिथक पसरू नये या मताचा माणूस आहे मी. माझं कोणाला नावं ठेवणे वगैरे हे अजिबात ते तत्व नाही आहे. फक्त मी लोकांना खरं काय हे सांगण्याचा मी प्रयत्न करत असतो. त्यानंतर घेता आला तर ग्रीन टी, आलं का लक्षात, किंवा पालेभाज्या, फळामध्ये सफरचंद, जेवणाच्या अगोदर जर हे खाल्लं, म्हणजे दुपारच्या जेवणाच्या अगोदर एक सफरचंद खाल्लं आणि नंतर जेवण केलं तर तुम्हाला हा बराच काही प्रॉब्लेम कमी झालेला दिसेल. आणि सायंकाळी दररोज आहारामध्ये कांदा आणि लसूण कच्चा जर वापरला आणि सांगितलेले एवढे उपचार केले तर तुम्हाला निश्चित व्हेरिकोज व्हेनमध्ये निश्चित तुम्हाला फरक जाणवेल. आणखीन एक सांगतो, परंतु ते मिळतंय का बघा, उपलब्ध आहे का ते पहा. द्राक्ष जे आहेत त्या द्राक्षांच्या बियाचा अर्क मिळतो, द्राक्षाच्या बियाचा अर्क बरं का, लक्षात ठेवा. आणि तो अर्क जर कापसाच्या बोळ्यानी जर ते व्हेरिकोज व्हेनवरती जिथं शिरा
आहे तिथे कापसाच्या बोळ्याने जर लावला तरी अगदी चांगला परिणाम दिसून येतो. कुणाच्या काही शंका असतील तर मोबाईल नंबर माझा सर्वांकडे आहे. अडचणी आल्या की फोनवर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून विचारत जावा. भगवंतानी दिलेलं ज्ञान आणि चॅनल लाईक सबस्क्राईब करण्याची इच्छा असू देत जावा. आवडलं तर चॅनल भगवंतानी दिलेलं ज्ञान त्यांच्याच चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. विठला 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 विठला.